खूप लक्ष देतेस ना वास्तू हो मी कारण आहे ना काय झालं की जेव्हा पहिलं घर मी घेतलं होतं ते पहिलं घर म्हणजे कसं हासलिंग मधलं असतं ना की बाबा आपल्या ऑडिशनच्या ठिकाणापासून जवळ पाहिजे, मीटिंगच्या ठिकाणांपासून जवळ पाहिजे, कॉफी शॉप पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. सो जे माझं पहिलं घर होतं ते 1 BHK होतं. तिकडे आज माझी मम्मी राहते. ते साधारण तिचंच घर आहे आणि ते जे निर्वाणला जाणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हे नुरवीला हे नुरवीला मावशीचं घर आहे तर नुरवीला जाणार आहे. त्यानंतर आम्ही माझं आणि मांजूचं जे घर होतं ते लोखंडवाला या. पण तिकडे एकतर कोविड ऑल्सो हिटस आणि त्याच्यानंतर आम्हाला जरा वास्तूचे काही प्रॉब्लेम्स वगैरे असे सगळे झाले. सो त्यातनं निघता जरा खूप दमछाक झाली आमची आणि मग मी म्हटलं की नाही यार आता समजा मला घर घ्यायचं असेल तर मी डेफिनेटली वास्तूच्या हिशोबाने घेईन. आणि आमचे एक म्हणजे सर आहेत त्यांना विचारूनच मी सगळं केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की कुठल्या रूममध्ये कुठले कलर आणि काय काय तुम्हाला करायचे आहेत आणि त्या हिशोबाने मी केले. मला असं वाटतं माझी एकच हट्टाची जागा होती जी त्यांनी ओके दिला त्या गोष्टीला आणि ती जागा म्हणजे हे डायनिंग टेबल. सो मला इकडे मोठा आरसा लावायचा होता. माझ्या घरात खूप आरसे आहेत, ऍक्टर डान्सर असल्यामुळे तुम्हाला असं दिसेल की खूप आरसे आहेत. सो हा एक संपूर्ण जो कॉर्नर होता डायनिंगचा तो मला हवा होता की नाही हा इकडेच असावा कॉर्नर आणि त्यांनी तो अप्रूव्ह करावा. सो मी त्यांना म्हटलं ऐका ना हे तुम्ही कलर कुठलाही सांगा मी तिकडे लावीन, हे फक्त अप्रूव्ह करून द्या ना मला. मग त्यांनी विचार केला, मग त्यांनी मला सांगितलं ठीक आहे तुम्ही इकडे आरसा लावू शकता म्हणून ही दिशा वगैरे व्यवस्थित आहे. आणि मला असं नेहमी वाटतं की जेव्हा तुम्ही डायनिंग टेबलवरती जेवता एकतर ते जेवण जे आहे ते मल्टिप्लाय होतं म्हणजे घरात सुख समृद्धी भरभराट होते आणि त्याचबरोबर लागून हा जो आहे अत्यंत फेवरेट कॉर्नर आहे, युनिट कॉर्नर असं तुम्ही म्हणू शकता. इकडे एकतर अर्थातच स्वामी आहेत आणि त्यानंतर मी आता परवा शूट करत होते त्यांनी मला गणपती दिला, फार सुंदर क्यूट मूर्ती आहे गणपतीची. आणि इकडे तुम्ही पाहू शकता की हा जो फोटो आहे हा इतका खास आहे दर्शना. ही अदिती आहे आणि ही मी आहे आणि तुम्ही तसाच आणि एक्झॅक्टली अदिती सारखा दिसणारा निर्वाण आहे आणि माझ्यासारखी दिसणारी नुरवी. हो यार किती सिमिलर आहे, इतकी सिमिलर दिसते ना ती मला. म्हणजे मला खूप लोक म्हणतात तुमची पण हा फोटो अत्यंत खास आहे आणि मी अदितीला म्हटलं होतं हे दोघंही आपल्या वयाचे झाले ना की असा फोटो काढायचा आणि तो तिने काढला. आणि असा एक मला म्हणजे नेहमी असं एक डोक्यात होतं की माझं घर झालं ना की माझ्याकडे एक छान असं कॉफी मशीन असेल जिकडे मी असं छान सगळं कॉफीचं असं. तुला खूप आवडतं? हो खूप. सो त्याच्यामुळे त्या कॉर्नरमुळे हे आता छोटं आहे कारण एकतर ते मी टेक्नॉलॉजी बरोबर खूप अशी माझं आणि टेक्नॉलॉजीचं फार असं चांगलं नाहीये. आमचे 20 गुणच मिळतात, 36 गुण नाही मिळत. सो हे एक छोटंसं कॉफी मशीन आहे पण अर्थात मला ते मोठं स्मेगचं मशीन घ्यायचंय जे मला चालवायला शिकायचंय. सो मला नेहमी होतं की असं एखादं छोटंसं क्यूटचं कॉर्नर असेल जिकडे मी माझी कॉफी बनवीन, मग जाईन हॉलमध्ये बसीन आणि कॉफी सिप करीन. सो ते हा संपूर्ण युनिट आहे. आणि एक गोष्ट जाणवते मला या तू एवढं सजवलंयस, ही ट्रॉफी ही एकच ट्रॉफी इथे आहे आणि बाकीच्या कारण ट्रॉफी तिकडे आली नाही. ओके तिथे मावली नाही त्या युनिट मध्ये. आणि एक सकाळी आल्यानंतर एक सकाळी उठल्यानंतर आपल्याला एक प्रोत्साहन असतं ना की चला ठीक आहे आपल्याला असे खूप अवॉर्ड्स घेऊन यायचे अजून या घरात.